कधी कधी काही मंत्री जातात, परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही, तिथं बघत पण नाही, त्याच्याशी बोलत पण नाही। अरे बाबांनो, तो आपल्या परिवारातला एक घटक आहे, असं करू नका। आता तसं आपल्याला करून चालणार नाही। माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल। एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या। आपण म्हणजे मंत्री महोदयांनी, सगळ्यांनी नाही। वेळेला महत्त्व दिलं पाहिजे, वेळेमध्ये आलं पाहिजे। बरेच जण आम्ही 9:30ला झेंडावंदन केलं, परंतु काही जण थोडेसे उशीर आले। खरं तर आता पुढच्या वेळेस वेळे कितीला आहे ते सांगितल्यानंतर माझ्या मनात आलं, आपण जर असं केलं तर काय होईल की 9:30ला होतं आणि सुरू झालं, 9:30ला दरवाजा बंद करायचा। विमान कसं असतं, 6ला टेक ऑफ, विमान बंद होतं, ती मागे राहा नाही तर पुढं राहा। एकदा कळू द्या ना कुणाला त्याचं किती गांभीर्य आहे। एक दिवस पक्ष तुम्हाला सांगतो की वेळेत या, तरी देखील आपल्याला त्रास होतो काहींना। वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या, मी तुम्हाला मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही। महाराष्ट्राला स्थिरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे। या आमच्या अंतःकरणाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे। हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।